Hello friends, I am Mr. Ravindra Bhalerao and I welcome you to my channel that is English for Learners. Friends, today we are going to learn one of the best and interesting poem that is You Start Dying Slowly, written by Pablo Neruda. But before watching this video, as usual I request you don't forget to subscribe my channel. Let's begin. The poem You Start Dying Slowly, written by Pablo Neruda. First of all, let's see a brief introduction about the poet Pablo Neruda. Pablo Neruda is regarded as the greatest poet of the Spanish language in his lifetime. He is the best known for his collection of poems titled 20 Love Poems and A Song of Despair, which, when published, made him instantly famous. He led a politically charged life and often reflected that in his writing. Let's see the theme or central idea of this poem. चला तर आपण थोडक्यामध्ये या कवितेची थीम बघूया. The central idea of the poem is how you should lead your life. म्हणजे या कवितेचा सार असं सांगतो की तुम्ही तुमचं जीवन कशा प्रकारे जगत आहात. टू ट्रूली और बी ऑनेस्टली यू शुड लिव्ह अँड एक्सपिरियन्स लाईफ. यू मस्ट फॉलो युअर पॅशन. मीन्स पोएट वॉन्टेड टू से इन दिस पोएम, या कवितेमध्ये कवी हे सांगू इच्छितो की जर तुम्हाला खरोखरचं लाईफ एन्जॉय करायचं असेल, अनुभवायचं असेल, तर यू मस्ट फॉलो युअर पॅशन. तुम्ही तुमची जी पॅशन आहे, तुमची जी आवड आहे, त्या आवडीनुसार, तुमच्या मनानुसार जगण्याचा प्रयत्न करा. यू मस्ट ट्रॅव्हल, त्यासाठी तुम्ही प्रवास करा. रीड, वाचन करा. ड्रेस वेल, चांगल्या प्रकारचे कपडे परिधान करा. और वॉट एव्हर यू हार्ट डिझायर्स, तुमचं जे मन, तुमचं हृदय जे काही तुम्हाला सांगतंय ते करण्याचा प्रयत्न करा. मोस्ट इम्पॉर्टंट, यू मस्ट नॉट अवॉइड फीलिंग इमोशन्स अँड डू थिंग्स दॅट अलाव युअर हार्ट टू बीट फास्ट. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही तुमचे ज्या इमोशन्स किंवा ज्या फिलिंग्ज आहेत त्यांना कधी अवॉइड करू नका, त्यांना कधी टाळू नका. तुमच्या इमोशन रिअलाईज करा, जाणून घ्या, त्या एक्सप्रेस करा. इफ यू आर अफ्रेड अँड डू नॉट चेज युअर ड्रीम्स, जर तुम्ही स्वतः घाबरत राहिलात आणि तुमचे जे स्वप्न आहे ते स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न केला नाही, तर then your life can become meaningless and it is as good as dying slowly. तर तुमचं जीवन एक प्रकारचं अर्थशून्य होईल. जीवनाला अर्थ राहणार नाही. दॅट इज कॉल्ड मिनिंगलेस. आणि जणू काही इथे म्हटलेलं आहे यू स्टार्ट डाईंग स्लोली, मीन्स स्लोली यू विल लॉस हॅपीनेस फ्रॉम युअर लाईफ. तुमच्या आयुष्यामधून आनंद हळूहळू नष्ट होत जाईल. सो दिस इज अ सेंट्रल आयडिया ऑर थीम ऑफ द पोएम. द नेम ऑफ द पोएम इज यू स्टार्ट डाईंग स्लोली. इफ यू डू नॉट ट्रॅव्हल, इफ यू डू नॉट रीड, if you do not listen to the sounds of life, if you do not appreciate yourself, you start dying slowly. अब धीरे धीरे मरने लगते हैं तब जब करते नहीं कोई यात्रा, पढ़ते नहीं कोई किताब, सुनते नहीं जीवन की ध्वनियाँ, करते नहीं किसी की तारीफ. When you kill your self-esteem, when you do not let others help you, you start dying slowly. अब धीरे धीरे मरने लगते हैं तब जब आप मार डालते हैं अपना स्वाभिमान, नहीं करने देते मदद अपनी और नहीं करते हैं मदद दूसरों की. If you become a slave of your habits, walking every day on the same paths, if you do not change your routine, if you do not wear different colors, or you do not speak to those you don't know, you start dying slowly. अब धीरे धीरे मरने लगते हैं तब
जब आप बन जाते हैं गुलाम अपनी आदतों के, चलते हैं रोज उन्हीं रोज वाले रास्तों पे, नहीं बदलते हैं अपना दैनिक नियम व्यवहार, नहीं पहनते हैं अलग अलग रंग, या आप नहीं बात करते उनसे जो है अजनबी अनजान. If you avoid to feel passion and their turbulent emotions, those which make your eyes glisten and your heart beat fast, you start dying slowly. आप धीरे धीरे मरने लगते हैं तब जब आप नहीं महसूस करना चाहते आवेगों को और उनसे जुड़ी अशांत भावनाओं को, वे जिनसे नम होती हो आपकी आंखें और करती हो तेज आपकी धड़कनों को. If you do not change your life when you are not satisfied with your job or with your love, if you do not risk what is safe for the uncertain, if you do not go after a dream, if you do not allow yourself at least once in your lifetime to run away from sensible advice, that time you start dying slowly. आप धीरे धीरे मरने लगते हो तब. Let's see a detailed explanation of this poem. First of all, I shall read the first stanza. If you do not travel, if you do not read, if you do not listen to the sounds of life, if you do not appreciate yourself, you start dying slowly. Difficult words may be dying slowly means losing hope of happy future. जीवनामधला आनंद हळूहळू कमी होणे. ॲप्रिशिएट मीन्स टू रिकग्नाइज द क्वालिटीज ऑफ समबडी, म्हणजे एखाद्याने स्वतःमधले गुण जाणून घेणे, त्याला प्रशंसा करणे असा देखील अर्थ होतो. नाव लेट्स सी द explanation of this stanza. In this stanza, the poet Pablo Neruda wants us to live life fully and not negatively. Poets think that people should live their life enjoyably, with happily. म्हणजे कवीला असं वाटतं की लोकांनी त्यांचं जीवन आनंदाने जगायला पाहिजे, नॉट निगेटिव्हली, नकारार्थी विचार करून नाही किंवा आयडली नाही, सुस्तपणे नको. द पोएट टेल्स द पीपल टू कम आउट ऑफ देअर शेल्स अँड ट्रॅव्हल द डिफरंट प्लेस. इफ यू वॉन्ट टू रिअली वॉन्ट टू लिव्ह अ हॅपी लाईफ, जर तुम्हाला खरोखरच आनंदमय जीवन जगायचं असेल तर कवी सांगतो यू शूड ट्रॅव्हल द डिफरंट प्लेसेस, वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही भेट द्या जगामध्ये, अँड एक्सपिरियन्स न्यू थिंग्स, नवनवीन गोष्टींचा अनुभव घ्या. ही फर्दर आस्क टू रीड, पुढे कवी सांगतो यू मस्ट रीड अ डिफरंट टाईप्स ऑफ बुक्स. असं का सांगतो यू शूड ट्रॅव्हल अँड यू शूड रीड डिफरंट बुक्स? ही सेज सो बिकॉज लाईफ इज सो स्मॉल. जीवन खूप छोटंसं आहे या पृथ्वी तलावरती, अँड इट इज डिफिकल्ट टू गेट ऑल एक्सपिरियन्स इन लाईफ. आणि एकाच जीवनामध्ये सगळ्या प्रकारचा अनुभव घेणं शक्य नाही. सो टू सी अँड फील अनसीन वी मस्ट रीड समथिंग ऑल द टाईम. आणि हा सगळा अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही रीडिंग करायला पाहिजे, ट्रॅव्हलिंग करायला पाहिजे. परंतु इफ यू डू नॉट ट्रॅव्हल, इफ यू डू नॉट रीड, जर तुम्ही प्रवास केलाच नाही, कधी वाचन केलंच नाही, तर काय होईल? यू स्टार्ट डाईंग स्लोली. मीन्स स्लोली द हॅपीनेस फ्रॉम युअर लाईफ विल लॉस्ट. हळूहळू तुमच्या आयुष्यामधला आनंद नष्ट होत जाईल, अँड यू विल बी सॅड. युअर कंडिशन विल बी ॲज लाईक ॲज अ डाईंग पर्सन. जणू का आपण मृत्यूच्या जवळ चाललेलो आहोत अशी आपली अवस्था होऊ शकते. पुढच्या ओळीमध्ये कवी काय बोलतो आहे? इफ यू डू नॉट लिसन टू द साऊंड्स ऑफ लाईफ, इफ यू डू नॉट ॲप्रिशिएट युअर सेल्फ, यू स्टार्ट डाईंग स्लोली. मीन्स पोएट सेज और पोएट आस्क अस, कवी आपल्याला असं सांगतो टू लिसन टू द साऊंड्स ऑफ लाईफ.
दॅट इज टू लिसन अँड अंडरस्टँड द मूव्ज ऑफ लाईफ. आपली जी आयुष्याची हालचाल आहे, आपल्या जे मनाचा जो आवाज आहे तो ऐकण्याचा प्रयत्न करा, कवी आपल्याला सांगतो. लिसन टू द साऊंड ऑफ लाईफ मीन्स वी मस्ट लर्न टू लिसन टू द सायलन्स. वन हू अंडरस्टँड द साऊंड ऑफ सायलन्स कॅन कॉन्कर एव्हरीथिंग. मीन्स वी शूड लिसन द साऊंड ऑफ आवर हार्ट. थोडक्यामध्ये लाईफचा आवाज ऐकणं म्हणजे आपलं हृदय, आपलं मन आपल्याला काय सांगतंय ते कधी शांतपणे ऐकण्याचा प्रयत्न करा. इन सिम्पल, वी मस्ट लिसन टू आवर सेल्स फ्रॉम विदिन. फ्रॉम विदिन मीन्स फ्रॉम आवर हार्ट. व्हॉट आवर हार्ट गिव्ज ॲडवाईज. आपलं मन, आपलं हृदय काय सांगतं ते ऐकण्याचा प्रयत्न करा लाईफमध्ये. नेहमी आपण दुसऱ्याचं ऐकतो, दुसऱ्यासाठी करतो, हे असं नको आहे. इफ वी डू नॉट, आणखीन पुढे काय सांगतो, ॲप्रिशिएट युअर सेल्फ. स्वतःचं कौतुक करा. वॉट एव्हर यू हॅव अ गुड क्वालिटीज, पॉझिटिव्ह थिंग्स, यू शुड ॲप्रिशिएट, यू शुड रिकग्नाइज. तुमच्यामधल्या चांगल्या गोष्टी ज्या आहेत त्याचे रिकग्नाइज करा, त्याची जाणीव करून घ्या, त्याचे कौतुक करा. बट तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये इफ इन युअर लाईफ, if you do not appreciate yourself or if you do not try to listen your heart, तुम्ही तुमच्या मनाचं कधी ऐकलंच नाही, इफ यू डू नॉट ॲप्रिशिएट और रिकग्नाइज युअर सेल्फ, स्वतःला कधी ओळखलंच नाही आहे, स्वतःतले गुण कधी जाणून घेतलेच नाहीत, तर कवी पुढे एंडिंगला काय बोलतो, यू स्टार्ट डाईंग स्लोली. वी विल फेल टू ऑल दी अबाउट लॉस द होप और हॅपीनेस ऑफ युअर लाईफ. तुम्ही तुमच्या आयुष्यामधला जे आशा, अपेक्षा, आनंद जे आहे तो हळूहळू नष्ट होईल आणि जणू काही तुम्ही मृत्यूच्या जवळ जाल. सो दिस इज व्हेरी मॉरल और लाईफ टीचिंग लाईन्स स्टांजा इट इज. खूप आपल्या आयुष्याला आयुष्याची शिकवण देणारा हा स्टांजा आहे. लेट्स सी द नेक्स्ट स्टांजा. लेट्स सी नेक्स्ट लाईन्स. When you kill your self-esteem, when you do not let others help you, you start dying. Difficult words maybe. Kill means destroy, नष्ट करणे. Self-esteem, we can take its meaning as a feeling of being happy with your own qualities and abilities. म्हणजे आत्मप्रतिष्ठा, सेल्फ रिस्पेक्ट आपण म्हणू शकतो, किंवा आत्मगौरव. लेट म्हणजे अलाव करणे, परवानगी, अनुमती देणे. हिअर द पोएट से वी मस्ट, द पीपल मस्ट हॅव देअर सेल्फ रिस्पेक्ट. लोकांना स्वतःबद्दल स्वाभिमान असायला पाहिजे. म्हणजे वॉट एव्हर गुड क्वालिटीज वी हॅव, वॉट एव्हर पॉझिटिव्ह थिंग्स वी हॅव, आपल्याकडे जे काही चांगले गुण आहेत, पॉझिटिव्ह गुण आहेत, वी शुड बी रिस्पेक्ट फॉर आवर दीज क्वालिटीज. वी शुड बी प्राऊड ऑफ आवर सेल्फ. आपल्यामध्ये जे काही चांगलं आहे त्याचा स्वतःला अभिमान असायला पाहिजे, त्यालाच बोलतात सेल्फ एस्टीम और सेल्फ रिस्पेक्ट. बट वेन यू डिस्ट्रॉय, परंतु जेव्हा आपणच स्वतःचा सेल्फ रिस्पेक्ट करत नाही आहे, स्वतःला आपण इन्फिरियर समजतो, वी थिंक्स अस अवर सेल्फ ॲज अ इन्फिरियर, आपण स्वतःला कमजोर, आपण खूप गरीब आहोत असं समजतो, त्यावेळी काय होऊ शकतो, वी डू लॉस अवर सेल्फ रिस्पेक्ट. आपण स्वतःचा सेल्फ रिस्पेक्ट हरवून जातो. अँड वेर वी आर नॉट रेडी टू रिस्पेक्ट अवर सेल्फ, हाऊ कॅन वी एक्सपेक्ट इट फ्रॉम अदर्स. म्हणजे जर आपण स्वतःचा अभिमान बाळगला नाही तर इतर लोक आपल्याला रिस्पेक्ट देणार नाहीत. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट लाईन. इफ वी डू नॉट रिस्पेक्ट अवर क्वालिटीज, देन others will not respect you, or we cannot expect, आपण अपेक्षा देखील करू शकत नाही, that they should give me respect, they should praise me, त्यांनी मला रिस्पेक्ट करायला पाहिजे, त्यांनी मला माझी प्रशंसा केली पाहिजे, हे सुद्धा अपेक्षा करू शकत नाही जर आपण स्वतःचा स्वाभिमान बाळगत नसेल तर. दॅट इज कॉल्ड वेन यू किल युअर सेल्फ एस्टीम. नेक्स्ट लाईनमध्ये जे म्हटलेलं आहे, समटाइम्स वी आर अ सोशल ह्युमन बिंग्स. आपण एक सामाजिक प्राणी आहोत. मानव हा सामाजिक प्राणी आहे.
We live in community, we live in society. दॅट इज वाय वी शूड इन्व्हॉल्व विथ अदर्स. आपण इतरांबरोबर सामील व्हायला पाहिजे. अँड वेन एवर वी आर इन डिफिकल्ट सिच्युएशन ऑर इन प्रॉब्लेमॅटिक सिच्युएशन, जेव्हा आपण एखादी अडचणीमध्ये असतो आणि समवन कम टू हेल्प अस, कोणीतरी येतो आणि आपल्याला मदत करण्याचा प्रयत्न करतो, दॅट टाईम, त्यावेळी इफ वी इग्नोर देअर हेल्प, इफ वी अवॉइड देअर हेल्प, जर आपण त्यांच्या मदतीकडे दुर्लक्ष केलं, निग्लेक्ट केलं, रिजेक्ट केलं, अवॉइड केलं, त्यांना तुमची आम्हाला मदत नको आहे असं म्हटलं, तर आपण जणू आपण काय होऊ? कवी बोलतो, द पोएट सेज यू स्टार्ट डाईंग स्लोली. तर तुम्ही हळूहळू यू विल लॉस हॅपीनेस फ्रॉम युअर लाईफ. सो टू थिंग्स आर व्हेरी इम्पॉर्टंट दॅट यू शुड, the person should have a self-respect, self-esteem. And second thing, that whenever you are in danger, whenever you are in difficulties, that time you should take the others help. जेव्हा कधी तुम्ही अडचणीमध्ये असाल तेव्हा इतरांची मदत घ्या. आणि ह्या दोन्ही गोष्टी जर तुम्ही करत नसाल तर यू स्टार्ट डाईंग स्लोली, मीन्स यू विल लॉस हॅपीनेस फ्रॉम युअर लाईफ. नेक्स्ट stanza. If you become a slave of your habits, walking every day on the same paths, if you do not change your routine, if you do not wear different colors, or you do not speak to those you don't know, you start dying slowly. Let's see its explanation. First two lines. If you become a slave of your habits, means the people have some गुड हॅबिट्स अँड बॅड हॅबिट्स. लोकांना काही चांगल्या सवयी देखील असतात आणि वाईट सवयी देखील असतात. स्लेव ऑफ युअर हॅबिट्स, सवयीचा गुलाम होऊन जाणं. समटाईम्स वी हॅव बॅड हॅबिट्स. वी कॅन टेक द एक्झाम्पल, यू आर, इफ देर इज अ वन स्टुडंट अँड ही इज ऑलवेज प्लेईंग गेम ऑन मोबाईल. मोबाईलवरती सतत तो गेम खेळत असतो. सो ऑलवेज अटॅच विथ द मोबाईल, वेस्टिंग टाईम बाय प्लेईंग अँड वॉचिंग डिफरंट थिंग्स, वी कॅन से इज अ स्लेव ऑफ बॅड हॅबिट. अशा प्रकारच्या वाईट सवयीचा तो गुलाम आहे असं आपण म्हणू शकतो. विच इन द एंड कॅन हार्म अ लॉट. इट इज व्हेरी हार्मफुल. आणि तेही गोष्ट कशी असते? हार्मफुल असते, खूपच धोकादायक आपल्या लाईफसाठी असते. सो पोएट से दॅट वी शुड नॉट स्लेव ऑफ युअर हॅबिट्स, बॅड हॅबिट्स. अशा वाईट सवयींचा कधीच गुलाम होऊ नये. अदरवाईज वी कॅन, आवर लाईफ विल डिस्ट्रॉय. आपलं लाईफ हळूहळू नष्ट होईल. आपण त्या एखादा बघतो आपण, यू कॅन टेक द एक्झाम्पल ऑफ अ ड्रंकर्स, जे दारू पिणारे लोक असतात. दॅट ड्रिंकिंग वाईन्स, दारू पिण्याच्या सवयीचे ते स्लेव, गुलाम झालेले असतात. त्यांना जर दारू मिळाल्यानंतर ते अस्वस्थ होतात. सो हिअर द पोएट वॉन्टेड टू से दॅट वी शुड नॉट स्लेव ऑफ युअर बॅड हॅबिट, दीज टाईप्स ऑफ बॅड हॅबिट. वॉकिंग एव्हरी डे ऑन द सेम पाथ्स. एकच गोष्ट परत परत करीत राहणे. द पोएट आस्क्स टू चेंज द ओल्ड पाथ. त्याच रस्त्याने परत परत जाणं म्हणजेच काय? परत परत आपल्या लाईफमध्ये दररोज त्याच गोष्टी परत करीत राहणे. सो वी शुड हॅव अ चेंज. वी शुड हॅव टू चेंज आवर वे. आपण आपला मार्ग बदलला पाहिजे. द पोएट वॉन्टेड टू से दॅट द पीपल शुड चेंज देअर ॲटिट्यूड, पीपल शुड चेंज देअर थॉट्स. त्यांनी आपल्या विचारामध्ये बदल करायला पाहिजे, त्यांच्या दृष्टिकोनामध्ये बदल केला पाहिजे. दे शुड ॲक्सेप्ट द न्यू डायमेन्शन. वेगवेगळे मार्ग, नवीन पद्धतीने जगण्याचा मार्ग अवलंबला पाहिजे. सो वी शुड नॉट हॅव वॉक एव्हरी डे ऑन द सेम पाथ. मीन वी शुड नॉट डू द सेम थिंग्स अगेन अँड अगेन. त्याच गोष्टी परत परत आपण करायला नाही पाहिजेत. नेक्स्ट लाईन काय म्हटलेलं आहे? इफ यू डू नॉट चेंज युअर रुटीन, इफ यू डू नॉट वेअर डिफरंट कलर्स, मीन्स सेम अगेन तेच आहे. वी शुड चेंज अवर रुटीन लाईफ. आपण आपल्या रुटीन लाईफमध्ये बदल आणला पाहिजे. रुटीन लाईफ म्हणजे काय? जे दैनंदिन जीवन आहे, व्हॉट एव्हर द डे टू डे लाईफ, व्हॉट एव्हर वी डू, देअर शुड बी चेंज. तिथे बदल असायला पाहिजे. अँड वन मोर थिंग द पोएट हॅज सजेस्टेड हेअर, वी शुड वेअर अ
कलरफुल ड्रेसेस, क्लोथ्स, रंगीबेरंगी कपडे परिधान केले पाहिजे. इट कलर्स आर द सिम्बॉल ऑफ हॅपीनेस. मीन्स वी शुड एन्जॉय द डिफरंट थिंग्स. वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत त्यांचा आपण आनंद घेतला पाहिजे. द कलर्स मे बी द डिफरंट इमोशन्स लाईक जॉयज अँड सॉरोज, लॉयल्टी, डिसॉयल्टी, अप्स अँड डाऊन्स, गुड्स अँड इव्हिल्स, हे सगळं जे मिक्सचर आहे ते आपण अनुभवलं पाहिजे. दॅट इज वाय द पोएट सेज विअर डिफरंट कलर्स. अँड वन मोर अँड नेक्स्ट लाईन द पोएट सेज दॅट स्पीक टू दोज यू डोंट नो. म्हणजे अशा लोकांशी बोला ज्यांना तुम्ही ओळखत नाहीये. सपोज यू आर ट्रॅव्हलिंग बाय ट्रेन ऑर बाय बस अलोनली, एकटेच तुम्ही ट्रॅव्हलिंग करताय अँड बाय साईड ऑफ युअर्स अँड देर इज वन मोर पॅसेंजर. एक पॅसेंजर बसलेला आहे आणि 6 तासाच्या जर्नीमध्ये नॉट अटर्ड अ सिंगल वर्ड और नॉट ए कम्युनिकेट अ सिंगल वर्ड विथ हिम. एक शब्दही त्याच्याशी तुम्ही बोलला नाही तर तुमची ती जर्नी आहे, युअर जर्नी विल बी बोरिंग. दॅट इज वाय the people should try to speak with unknown or strange people, स्ट्रेंज पर्सन, अनोळखी व्यक्तीशी सुद्धा बोलण्याचा प्रयत्न करा. आणि या सर्व गोष्टी जर तुम्ही केल्या नाहीत, इफ यू आर वॉकिंग ऑन द सेम पाथ, त्याच्यामध्ये बदल घडवून आणला नाही, इफ यू डू नॉट चेंज युअर रुटीन लाईफ, इफ यू डू नॉट विअर अ डिफरंट कलर्स अँड इफ यू डू नॉट स्पीक द, ज्या प्रत्येक ओळीमध्ये सांगितलं, दोज यू डोंट नो ऑर इफ यू डू नॉट स्पीक विथ अ स्ट्रेंज पीपल, तर या गोष्टी केल्या नाहीत तर यू स्टार्ट डाईंग स्लोली. मीन्स सेम मिनिंग, यू विल लॉस हॅपीनेस फ्रॉम युअर लाईफ. तुम्ही तुमच्या जीवनामधून आनंद हरवून बसाल. लेट्स सी नेक्स्ट लाईन. इफ यू अवॉइड to feel passion and their turbulent emotions, those which make your eyes glisten and your heart beat fast, you start dying slowly. Difficult words may be avoid. Avoid म्हणजे टाळणे, दूर ठेवणे. फील करणे, जाणून घेणे. पॅशन म्हणजे अत्यंतिक आपली आवड. टर्ब्युलंट मीन्स अनस्टेडी, अस्थिर, कन्फ्युज्ड. इमोशन्स, भावना. ग्लिसन्स मीन्स that we can say shining, चमक येणे. द पोएट वॉन्टेड टू से हिअर, कवीला इथे म्हणायचं आहे दॅट वी पीपल, वी ह्युमन बीइंग्स हॅव डिफरंट टाईप्स ऑफ इमोशन्स अँड पॅशन्स. आपल्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भावभावना असतात, इमोशन्स असतात, फिलिंग्ज असतात. दॅट दोज इमोशन्स मे बी, आपल्या त्या ज्या इमोशन्स असतात, दोज इमोशन्स मे बी हॅपी ऑर सॅड. आनंदमय पण असू शकतात आणि दुःखमय पण असू शकतात. वी शुड ट्राय टू फील दोज इमोशन्स. इमोशन मे बी टर्ब्युलंट, कन्फ्यूज करणारे, अस्थिर करणारे आणि खूप ॲक्यूट पॅशनेट इमोशन्स पण असू शकतात. त्या तुम्हाला फील करता आल्या पाहिजे, त्या जाणून घेता आल्या पाहिजेत. आपल्या मनामधल्या ज्या भावना आहेत त्या समजून घेता आल्या पाहिजेत. आणि त्या भावना आपल्याला काय दोज इमोशन्स, व्हॉट इट्स इफेक्ट वी हॅव, त्या इमोशनचा इफेक्ट आपल्यावरती कुठे दिसतो? आपल्या डोळ्यामध्ये. देर इज अ इफेक्ट ऑफ दोज टर्ब्युलंट इमोशन्स ऑन आवर आईज, दोज विच मेक युअर आईज ग्लिसन. त्या इमोशन्स तुमच्या डोळ्यामध्ये चमक आणतात. एखादी व्यक्ती, इफ अ पर्सन इज अ ट्रिमेंडस हॅपी, जॉयफुल, एखादा खूप आनंदी झालेला आहे पण तो एक शब्दही बोलत नाही, बट वी कॅन सी द हॅपी इमोशन्स इन हिज आईज. त्याच्या डोळ्यामध्ये त्या आनंदमय भावना बघू शकतो. त्या डोळ्यामध्ये ग्लिसनिंग, शायनिंग, चमक आपल्याला दिसते. म्हणून सो व्हॉट एव्हर द इमोशन्स वी हॅव दॅट रिलीज, त्या व्यक्त, एक्सप्रेस केल्या पाहिजेत आपण. त्या डोळ्यामधली चमक त्याच्यामध्ये दिसत असते. आणि काही इमोशन तुमच्या डोळ्यामध्ये चमक आणणारे असतात. इट शाईन्स, इट ग्लिसन्स युअर आईज अँड सम इमोशन्स इट क्रिएट्स हार्ट बीट फास्ट. काही भावभावना अशा असतात की आपल्या हृदयाची ठोके वाढवणारी असतात. ऑल दीज टाईप ऑफ इमोशन्स, पोएट वॉन्टेड टू से दॅट पर्सन शुड फील. हे सगळं जाणून घेता आलं पाहिजे. आणि इफ वी अवॉइड टू फील, हे जर आपण अवॉइड केलं, टाळलं, जाणलं नाही आहे, समजून घेतलं नाही, तर यू स्टार्ट डाईंग स्लोली. यू विल लॉस हॅपीनेस, एन्जॉयमेंट फ्रॉम युअर लाईफ. Okay, let's see the next stanza.
If you do not change your life when you are not satisfied with your job or with your love, if you do not risk what is safe for the uncertain, if you do not go after a dream, if you do not allow yourself at least once in your life to run away from sensible advice. It is very what we can say thought provoking stanza, विचाराला चालना देणारे, जीवनाचा जीवनाबद्दल विचार करायला लावणारे हे हा स्टांजा आहे, कडवं आहे. आपण त्याचा अर्थ बघूया. मोठे लोक जे असतात, एल्डरली पीपल, दे युजली सिलेक्ट देअर करिअर ऑर जॉब. ते जॉब करीत असतात की आपलं करिअर सिलेक्ट करतात. पण काही लोक असे असतात की जॉब करतात बट दे मे बी नॉट सॅटिस्फाईड इन देअर जॉब. त्यांच्या कामामध्ये ते समाधानी नसतात. मग अशा वेळी काय केलं पाहिजे? तर कवी ते सांगतो, इफ यू आर नॉट सॅटिस्फाईड विथ युअर जॉब, यू शुड चेंज इट. तो बदल करा. तो जॉब सोडून दुसरा जॉब सिलेक्ट करा. सो वॉट एव्हर जॉब और करिअर यू आर गोइंग टू सिलेक्ट, इट शुड बी सिलेक्ट बाय युअर चॉईस. स्वतःच्या मनाने चॉईस करून तो सिलेक्ट करा. तिथे तुम्हाला आनंद मिळत नसेल तर तो जॉब करण्यामध्ये काही अर्थ नाही आहे. और विथ युअर लव, जे काही आपले जे लाईफ पार्टनर असते, पत्नी असेल, तर अशा वेळी तुम्ही तुमचे विचार चेंज करा. लाईफ पार्टनर तर चेंज करू शकत, पण आपल्या वागण्याची पद्धत, विचार करण्याची पद्धत चेंज करून आपण ते रिलेशन टिकवून ठेवू शकतो. हिअर द पोएट सेज दॅट when you are not satisfied with your job or with your love, that you should change your life, means you change your attitude, thoughts, behaving. yes, त्या गोष्टीमध्ये चेंज करणं. ठीक आहे, इफ यू आर नॉट एबल टू चेंज युअर जॉब, बट यू कॅन चेंज युअर स्टाईल ऑफ वर्किंग. तुम्ही काम करण्याची पद्धत चेंज करू शकता. ओके, सो यू कॅन एन्जॉय दॅट जॉब. यू कॅन चेंज युअर थॉट्स अँड बिहेविंग विथ युअर लव, विथ युअर लाईफ पार्टनर. सो हे चेंज करायला आलं पाहिजे. नेक्स्ट लाईनमध्ये कवी काय सांगतो, इफ यू डू नॉट रिस्क व्हॉट इज सेफ फॉर अनसर्टन. बऱ्याच वेळा जे आपण सुरक्षित सेफ असतो त्याच्यामध्ये वी ऑलवेज लाईक टू लिव्ह इन कम्फर्ट झोनमध्ये राहायला आवडतं. पण एक ॲडव्हर्टायझिंग येते ना, डर के आगे जीत आहे. त्या कम्फर्ट झोनमधून बाहेर येऊन कधीतरी यू ट्राय टू टेक अ रिस्क घ्यायला पण शिका. की तो रिस्क घेतला ते पुढे काय होईल, इट इज अनसर्टन, अनिश्चित असतं. सेफ झोनमधून वेन वी कम आउट, देन इट इज अनसर्टन, डाऊटफुल. what will happen next we don't know, but we should try to take a risk. त्याच्यामध्ये रिस्क घेऊन देन यू कॅन डू समथिंग डिफरंटली, काहीतरी करू शकतो. सो दिस क्वालिटीज वी शुड हॅव. अशा प्रकारची क्वालिटीज देखील आपल्यामध्ये असायला पाहिजे. इफ यू डू नॉट गो आफ्टर ए ड्रीम, everyone have a dream, everyone want, suppose you are student and your dream is you wanted to be a good marks in this 10th standard, then you want to choose a particular career. So you have a different types of dream. प्रत्येकाला वेगवेगळे स्वप्न पूर्ण करायचे असतात आणि यू शुड ट्राय टू अचीव दोज ड्रीम्स. हे ड्रीम्स अचीव करण्याचा प्रयत्न करायचा असतो. बट इफ यू डू नॉट गो टू युअर ड्रीम और इफ यू डू नॉट ट्राय टू अचीव अ ड्रीम, परंतु ते स्वप्नच पूर्ण करण्याचा कधी प्रयत्न केलाच नाही आहे, आणि इफ यू डू नॉट अलाव युअर सेल्फ, आणि स्वतःला कधी अलाव किंवा परवानगी दिली नाही आहे कशासाठी, ॲटलिस्ट वन्स इन युअर लाईफ टाईम, जीवनामध्ये एकदा तरी आपल्या मनाला परवानगी द्या. त्या मन जे आपलं मन कसं नेहमी कम्फर्ट झोनमध्ये राहणार आहे, टू रन अवे फ्रॉम सेन्सिबल ॲडवाईस. सेन्सिबल मीन्स क्लेवरली. आवर हार्ट, आवर माइंड इज ऑलवेज गिवन गुड ॲडवाईस. जी चांगली ॲडवाईस येते सेन्सिबल किंवा क्लेवरली सांगत असतं. त्याच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर येऊन जो रिस्क, जी वेगवेगळ्या प्रकारचा आनंद आहे डिफरंट, ते कधी जगून बघा. म्हणजे इनडायरेक्टली यू शुड कम आउट युअर कम्फर्ट झोन अँड ट्राय टू लिव्ह युअर लाईफ डिफरंटली by taking risk, by changing your routine life, by pursuing your dream. जे जे काही स्वतःला वाटतं, जे काही वेगळं आहे, जे आनंद देणारं वाटते, ते आपल्या मनानुसार जगण्याचा प्रयत्न करा. देन यू विल डेफिनेटली एन्जॉय युअर लाईफ. दॅट सेंटेन्स इज इनकम्प्लीट. हे सगळं केलं तर तुम्ही एन्जॉय कराल तुमचं लाईफ. बट इफ यू डू नॉट चेंज ऑल दीज थिंग्स, या गोष्टी सर्व केल्या नाहीत, तर अगेन द पोएट सेज दॅट यू स्टार्ट डाईंग स्लोली. मीन्स
यू विल लॉस हॅपीनेस फ्रॉम युअर लाईफ असं तो म्हणतो. So friends, I wish you might have liked this video. If you liked it, please share it. If you have any suggestions for me, please write in comment box. Wish you good day. Take care. Thank you very much.